नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला आजच्या या भागाला सुरुवात करूयात. मित्रांनो, माणूस प्रेमात पडतो तेव्हा त्याला सगळं जग सुंदर वाटू लागतं. ती व्यक्ती मला भेटली तर आयुष्यात खूप मजा येईल असं वाटतं. पण सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नसतात. प्रेम करा, प्रेमात पडा. खरं प्रेम म्हणजे काय असतं हे तेव्हाच आपल्याला समजेल. पण खरं प्रेम तुम्हाला भेटत राहील ते पाहण्याची नजर फक्त आपल्याकडे असली पाहिजे. कधी कधी चष्मा आपल्या डोक्यावरच असतो आणि आपण पूर्ण घरात त्याला शोधत राहतो. प्रेमाचंही तसंच आहे. शोधा तुमच्या अंतर्मनामध्ये. तर मग आता पाहूयात की आपल्या या कथेमध्ये पुढे काय होते ते. राधा तशी हुशार, ओजस्वी, निखळ सौंदर्य, लांब सडक केस, केसांची डोळ्यावर येणारी ती बट सावरायची आणि ती कॉलेजमधील सगळ्या मुलांच्या हृदयाची धडधड वाढवायची. राधा मात्र आयुष्याकडे एका संधीसारखी पाहायची. एकदाच जीवन भेटणार आहे आणि त्यातही जर आपण मन मारून जगणार असू तर काय उपयोग आहे. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. या ओळी कदाचित तिला जीवनाचं रहस्य वाटत होत्या. सुमेध, वैदेही आणि राधा आता रोज भेटत असत. कॉलेज कॅन्टीनवरती कॉफी तर हमखास होत असे. कधी राधा ट्रीट देणार तर कधी वैदेही आणि सुमेध. वैदेही आणि राधा दोघीही सायन्सला होत्या. सुमेधने कॉलेजजवळच लायब्ररी जॉईन केली. तशी कॉलेजमध्येही लायब्ररी होती, पण तिथे फक्त कॉलेज टाईममध्येच जाता येत असे. पहिल्या सेमिस्टरचे पेपर 15 डिसेंबरपासून सुरू होणार होते आणि आज तारीख 5 म्हणजे फक्त 10 दिवस बाकी. प्रॅक्टिकल संपत आलं होतं. राधाचा सगळा अभ्यास आधीच झालेला होता. फक्त थोडी रिव्हिजन केली की ती 90% मार्क्स नक्कीच घेणार होती. परीक्षेचा मोसम सुरू झालेला आणि म्हणून 4-5 दिवसच बाकी होते. सुमेध आणि राधाने पण जोरदार अभ्यासाला सुरुवात केली. राधाचा अभ्यास झालेला होता आणि हे वैदेहीलाही माहीत होतं. आपल्याला राधा नोट्स देऊ शकते आणि अभ्यासात मदत करू शकते, म्हणून वैदेहीनं राधाला फोन केला. वैदेही म्हणाली, हॅलो, राधा आहे का? हां, राधा येते 2 मिनिटात. पलीकडून राधाच्या आईनं फोन उचलत सांगितलं. हॅलो, काय गं वैदू, काही काम होतं का? अगं हो, तुझा सगळा अभ्यास झालाय ना? राधा म्हणाली, नाही ना गं, अजून रिव्हिजन बाकी आहे माझी. वैदेही म्हणाली, इथे मला टेन्शन आलंय पेपरचं. राधा म्हणाली, का गं, काही प्रिपरेशन राहिलंय का? वैदेही म्हणाली, बाई काय सांगू तुला, जाऊ दे, मला तुझी हेल्प हवी आहे. राधा म्हणाली, ठीक आहे. वैदू म्हणाली, आज येशील का मग घरी? तुझ्या नोट्स पण घेऊन ये आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पण मला दे. राधा म्हणाली, आज? प्लीज वैदू ये ना, नाहीतर मी फेल होईन या सेमिस्टरला. राधा म्हणाली, ठीक आहे, मी येते. वैदेही म्हणाली, मग किती वाजता येऊ? राधा म्हणाली, तुझं आवरलं की ये लगेचच. वैदेही म्हणाली, ठीक आहे. मग सगळं काम वगैरे आवरून राधा वैदेहीच्या घरी आली. सुमेध आणि राधा दोघेही अभ्यास करत होते. राधाला पाहून वैदेहीच्या जीवात जीव आला. सुमेध म्हणाला, तुम्ही करा अभ्यास, मी येतो जरा बाहेर फिरून. राधा म्हणाली, हो, जा ये फिरून. जरा सकाळपासून तू बसलायस अभ्यासाला ना, जा ये फिरून. मग राधाने इम्पॉर्टंट नोट्सच्या झेरॉक्स काढून आणल्या होत्या. नंतर मॅथ्सचे काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले तिला सांगितले. आता वैदेहीचा मॅथमॅटिकलचा तर बऱ्यापैकी अभ्यास झाला होता. तेवढ्यात वैदेहीची आई आली. चला, तुमच्यासाठी गरम गरम पोहे तयार आहेत. राधा म्हणाली, थँक्स मावशी, मला खरंच भूक लागली होती. मावशी म्हणाली, पोहे खातो मी, तोपर्यंत मी कॉफी बनवते. आणि सुमेध कुठे आहे, त्यालाही बोलवा की. राधा म्हणाली, अरे हो, सुमेध कुठे आहे? अगं वैदू, मी आले तेव्हा बाहेर गेलाय, अजून तसा आला नाही. वैदेही म्हणाली, थांब, मी फोन करते त्याला. असं म्हणून वैदेहीनं सुमेधला फोन लावला. वैदेही म्हणाली, हॅलो, अरे कुठे आहेस तू? लवकर ये घरी, मामीनं पोहे बनवलेत. पलीकडून आवाज आला, हॅलो, वैदेही बोलताय का? वैदेही म्हणाली, हो, सुमेध कुठे आहे आणि तुम्ही कोण बोलताय? पलीकडून जो व्यक्ती बोलत होता त्यानं सांगितलं, तुम्ही ज्यांना फोन केलाय त्यांचा ॲक्सिडेंट झालाय, खूप लागलंय
आणि ब्लड पण लॉस झालंय. तुम्ही लवकर सिटी हॉस्पिटलला या. एवढं ऐकून फोन कट झाला. हे ऐकून वैदेहीला काय बोलावं आणि काय नाही हे सुचलंच नाही आणि ती एकदम शॉक झाली. फोन स्पीकरवर असल्यामुळे राधानं हे सगळं ऐकलं आणि तिच्या डोळ्यातच पाणी आलं. काय झालं असेल, किती लागलं असेल सुमेधला याचा विचार करून राधा आणि वैदेही दोघींच्याही मनाची घालमेल सुरू झाली. मामीला हे समजल्यावर ते लगेचच सिटी हॉस्पिटलला निघाले. ते पुन्हा सुमेधच्या नंबरवरती कॉल करत होते पण कुणीही फोन उचलत नव्हतं. राधा म्हणाली, मला नंबर दे, मी कॉल लावून पाहते. राधाही कॉल करत होती पण कुणी फोन उचलत नव्हतं. फोन कुणी उचलतही नव्हतं आणि सुमेधची कंडिशन कशी आहे हे तिथे गेल्याशिवाय समजणारही नव्हतं. पण या तिघींची काळजी आता वाढत चालली होती. वैदेही गाडी ड्राईव्ह करत होती. वैदेही म्हणाली, आई, पप्पांना कॉल कर ना, ते पुण्याहून निघाले असतील कदाचित, त्यांना लवकर यायला सांग. आई म्हणाली, त्यांना जर हे आत्ता सांगितलं तर ते खूप घाबरून जातील आणि त्यात ते हार्ट पेशंट आहेत. जर बीपी वाढला तर नको, बघू ते आले असतील जवळपास. असं म्हणून मग गाडी हॉस्पिटलजवळ येऊन थांबते. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर सगळे सुमेधला भेटतात. सुमेध बेशुद्धच असतो. पायाला आणि हाताच्या कोपराला जबर मार लागलेला असतो. तो काही बोलणार तितक्यात सिस्टर येऊन सांगते की खूप ब्लड लॉस झालाय आणि आता AB+ची गरज आहे. आम्ही सगळ्या ब्लड बँकांना कॉन्टॅक्ट करून पाहिलाय पण हा ब्लड ग्रुप खूप दुर्मिळ आहे, भेटत नाही. एका ठिकाणी भेटलाय पण 2 तास लागतील, पण तोपर्यंत फार उशीर होईल. तुमच्या कोणाचा ब्लड ग्रुप जर तो असेल तर पहा. तेवढ्यात राधा म्हणाली, माझा AB+ आहे, टेक माय ब्लड. सिस्टर म्हणाली, ग्रेट, चला. वैदेही आणि सुमेधचा रक्तगट एकच असल्यानं लगेच सुमेधला रक्त देता आलं. मामी आणि वैदेही डॉक्टरच्या केबिनमध्ये गेले. वैदेही म्हणाली, काय झाले डॉक्टर, नेमकं सुमेध लवकर बरा होईल ना? डॉक्टर म्हणाले, घाबरण्याचं काही कारण नाही, 1 महिन्याभरात तो ठीक होईल. बरं झालं, तुमच्यासोबत आलेल्या त्या मुलीचा रक्तगट मॅच झाला. ब्लड लॉस जरा जास्त झाला होता पण त्या मुलीमुळे त्याला आज जीवनदान भेटलंय. आणि खरंच वैदेहीमुळे आज सुमेधचे प्राण वाचले होते. या सर्व गडबडीत तिघांच्याही सेमिस्टर पेपरवर इफेक्ट झाला. राधाचा अभ्यास चांगला झाला होता त्यामुळे तिला चांगले मार्क्स मिळाले. वैदेही पण पास झाली पण सुमेध मात्र जेमतेम मार्क्स घेऊन पास झाला. पण काय करणार, चला तो इतका मोठा ॲक्सिडेंट होऊन सुखरूप वाचला हेच सगळ्यांसाठी जास्त महत्त्वाचं होतं. सुमेध आता बऱ्यापैकी रिकवर झाला होता. मामा, मामी आणि वैदेही त्याची फार काळजी घेत होते. राधासुद्धा त्याला रोज भेटायला येत असे आणि दररोज सुमेधसाठी काहीतरी घेऊन येत असे. कधी चॉकलेट्स, फ्लॉवर्स, तर कधी खायला फळं, शहाळं. या 1 महिन्यात राधाच्या आयुष्यात खूप बदल झाले. ती सुमेधच्या प्रेमामध्ये अखंड बुडून गेली. सुमेधला ती खूप पसंत करू लागली. त्याच्यासाठी तिच्या मनात एक घर तयार झालं. सुमेध आजारी असल्यानं त्याला भेटण्याचं निमित्त तिला होतंच. सुमेध उठून उभं राहण्यासाठी, चालण्यासाठी आधार द्यायला ती असे. मनातल्या मनात आता ती जीवनभर सुमेधला आधार देण्यासाठी आतुर झाली होती. एकदा का तो पूर्ण बरा झाला की आपल्या मनातील प्रेम त्याला सांगावं असं तिनं मनोमन ठरवलं. सुमेध आता एकदम बरा झाला होता. मागच्या जवळजवळ 45 दिवस तो घरातच होता. आता कधी एकदा बरा होऊन तो बाहेर जातोय असं त्याला वाटत होतं. आज तो बऱ्याच दिवसांनी कॉलेजला जाणार होता पण मामांनी त्याला आता काही दिवस बाईक कॉलेजला न नेण्यासाठी सांगितलं. त्यामुळे तो जरा हिरमुसला पण राधानं त्याला कॉल करून सांगितलं की आज ती त्याला पिकअप करायला घरी येते म्हणून. तोही ठीक आहे म्हणाला. तसा तो वैदेहीसोबतच जाणार होता पण राधानं तिला कॉल करून सांगितलं होतं की आज ती त्याला न्यायला येणार आहे आणि मला त्याला आज माझ्या मनातलं सांगायचं आहे. कारण वैदेहीला राधानं तिच्या प्रेमाबद्दल सगळं सांगितलं होतं आणि वैदेहीचा तिच्या प्रेमाला पूर्ण सपोर्ट होता. त्यामुळे आता आपल्याला वैदेही पण सपोर्ट करते म्हटल्यावर तिची बरीचशी चिंता दूर झाली होती. मग वैदेही सुमेधला आपल्या स्कूटीवरून घेऊन कॉलेजला गेली. आज तिनं सुमेधसाठी काहीतरी स्पेशल प्लॅन करून ठेवलं होतं. कॉलेजवरून ते सगळे मूनलाईट रेस्टॉरंटला गेले. संध्याकाळचे 6 वाजले होते. तिनं आधीच सगळी अरेंजमेंट करून ठेवली होती.
हर्ट बलून्स आणि एकदम सगळं रोमॅन्टिक डेकोरेशन. हे सगळं पाहून सुमेध जरा गोंधळून गेला. वैदेहीनं एकदम त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाली, मला माहीत नाही मला जे होतंय ते काय आहे, पण तुझ्यासाठी जीव वेडा होतो माझा. तुला पाहिलं नाही तर मन कासावीस होतं. जेव्हा आम्ही तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हापासून पहिल्या नजरेतच माझं तुझ्यावरती प्रेम बसलंय. पण या एका महिन्यात मी तुझ्यासोबत जे काही अनुभवलंय ते मी आयुष्यभर विसरू शकणार नाही. माझं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे. आय लव्ह यू सो मच. सुमेधच्याही डोळ्यामध्ये पाणी आलं. आपण स्वप्न तर पाहत नाही ना, म्हणून त्यानं एकदा स्वतःला चिमटा घेऊन पाहिला आणि काही बोलण्याच्या आतच त्यानं तिला घट्ट मिठी मारली. आय लव्ह यू टू राधा. राधाचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिला खूप भीती वाटत होती की सुमेधचा रिप्लाय काय असेल. दोघांनीही तो क्वालिटी टाइम मस्त स्पेंड केला. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की सुमेधचं पण प्रेम होतं का आधीपासून राधावरती. जेव्हा राधा वैदेहीच्या घरी येते तेव्हा अभ्यासामध्ये मदत करायला म्हणून, तेव्हा सुमेध बाहेर फिरायला जातो. सुमेध सकाळपासून थकलेला असतो अभ्यास करून. तो बाहेर निघतो त्याची बाईक घेऊन, पण त्याचं घराबाहेर निघण्याचं खरं कारण असतं ती म्हणजे राधा. काही दिवसांपासून त्यांच्याच कॉलेजमधला एक मुलगा सनी सुमेधला धमकी देत असतो की तो या एरियातील भाई आहे आणि तो राधावरती फार प्रेम करतो आणि राधा त्याची होणारी बायको आहे. तू राधापासून दूर राहत जा. राधा ज्या कॉलनीमधून जायची तिथे रस्त्यातच हा उभा असायचा. तिचा पिच्छा करायचा, कायम तिच्या मागावर असायचा. राधा मात्र त्याच्याकडे कधीच लक्ष द्यायची नाही. तिला अशा मुलांमुळे कधीच फरक पडला नाही. आपल्या आयुष्यामध्ये ती मग्न असायची. सुंदर असल्यामुळे कॉलेजमधील अनेक मुलांनी याआधी तिला प्रपोज केलं होतं, पण ती मात्र कोणाचंही मन न दुखावता स्पष्ट शब्दात समजावून त्याला नकार द्यायची. पण सनी जरा जास्तच राधाचा पिच्छा पुरवत होता. राधा, वैदेही आणि सुमेध कायम सोबत असायचे. त्यामुळे सुमेधला सनीचं असं राधाचा पाठलाग करणं नजरेत येत होतं. त्या दिवशी जेव्हा सुमेध बाईक घेऊन बाहेर निघतो त्यावेळेस रस्त्यावरती त्याला सनी भेटतो. त्यावेळेसही तो एका कॉलेजला येणाऱ्या मुलीची छेड काढत होता. ते पाहून सुमेधला सनीचा राधाच्या मागे फिरण्याचा हेतू समजतो आणि तो कोणत्याही मुलीला रस्त्यात अडवून गैरवर्तन करतो हे त्याला अजिबात आवडत नाही. आपण MPSC करतोय, उद्या आपण अधिकारी बनलो तर हे असं आपल्या समाजात घडत असूनही आपण गप्प राहून कसं चालेल. किमान एक सुजाण नागरिक म्हणून तरी आपण आपल्या डोळ्यासमोर घडणाऱ्या अशा कृत्यांना रोखलं पाहिजे. आणि म्हणून सुमेध बाईक थांबवतो आणि सनीच्या 2-3 कानामागे ठेवून देतो. काही काळाच्या आतच सनी गार होऊन जातो. आजपर्यंत त्याला असं समोरून येऊन 5 बोटं थोबाडावर उमटवलेली कोणीही नसतात. हे सगळं होत असताना खूप गर्दी तिथे जमा होते आणि सनीला तिथून काढता पाय घ्यावा लागतो. पण जायच्या आधी सुमेध त्याला त्या मुलीची माफी मागायला लावतो आणि पुढे अशी कृत्य करणार नाही आणि कोणत्याही मुलीची छेड काढणार नाही याची खात्री द्यायला लावतो. मग सुमेध तिथून निघतो, जरा फिरून येतो आणि पुन्हा येत असताना सनी पुन्हा त्याच्या 4-5 टवाळखोर मित्रांना घेऊन रस्त्यात उभा झालेला असतो. आता मात्र सुमेधला ते हेरतात आणि सगळे मिळून एकट्या सुमेधला हॉकी स्टिकनं खूप मारतात आणि त्याला तिथं सोडून सगळे पसार होऊन जातात. सुमेधला खूप मार लागलेला असतो आणि खूप रक्तस्रावही झालेला असतो. नंतर खूप सारे लोक गोळा होतात. कोण म्हणतं अरे वाईट झालं, कोण म्हणतं अरे ॲम्ब्युलन्सला बोलवा, पण कुणीच काही करत नाही. त्यातच राहुल तिथे येतो आणि तो त्याच्या 4 व्हीलरमध्ये सुमेधला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. सुमेध तोपर्यंत बेशुद्ध झालेला असतो. वैदेहीचा कॉल तो उचलतो आणि सुमेधचा ॲक्सिडेंट झालाय असं सांगतो. सगळे मग हॉस्पिटलला येतात तेव्हा वैदेहीला राहुल भेटतो आणि काय झालं ते सगळं सांगतो. सुमेधला कोणी मारलं, काय झालं हेही सांगतो. मग वैदेही त्याला खूप धन्यवाद देते. वैदेही म्हणते, तू सुमेधला लवकर हॉस्पिटलला आणलं म्हणून तो वाचू शकला, नाहीतर आज या स्वार्थी जगात कोणालाही कोणासाठी वेळ नाही. आम्ही तुझे फार आभार मानतो. राहुल म्हणाला, मीही एक माणूस आहे, हे माझं कर्तव्य समजतो मी. तसाही तुला आणि सुमेधला मी चांगलं ओळखतो. वैदेही म्हणाली, कसं काय? राहुल म्हणाला, हाय, आय एम राहुल. मी राधाच्या आत्याचा मुलगा. ती तुमच्याबद्दल नेहमी बोलत असते आणि मी तुमचे इंस्टाग्रामवरील फोटोसुद्धा पाहिलेत.
रस्त्यावर जेव्हा गुंड सुमेधला मारून गेले, त्या रक्ताबंबळ अवस्थेत मी त्याला पाहिलं तेव्हाच मी त्याला ओळखलं. वैदेही म्हणाली, ही तर देवाचीच लीला. थँक्यू सो मच राहुल. राहुलही म्हणाला, ठीक आहे, आता पुन्हा थँक्स म्हणू नका. वैदेही म्हणाली, फाईन. तुझा नंबर देशील मला? मलाही कधीतरी तुझी हेल्प करायची संधी मिळेल. राहुल वैदेहीला मग नंबर देतो. तितक्यात तिथे राधा येते. सुकलेला चेहरा आणि डोळ्यात पाणी असतं. राधा राहुलला पाहून जरा संभ्रमात पडते. मग वैदेही तिला सगळा प्रकार सांगते आणि काय काय घडलं तेही समजावून सांगते. राधा राहुलला मिठी मारते आणि त्याला खूप खूप धन्यवाद देते. राहुल म्हणतो, अरे तुझे मित्र ते माझे मित्र बरं का राधा, तू अशी रडवेली होऊ नकोस. बरं, मी निघतो. राधा काही लागलं तर सांग. असं म्हणून राहुल निघून जातो. पण वैदेहीच्या मनामध्ये तो घर करून जातो. नंबर तर भेटतो आणि मग वैदेही त्याला मेसेज करते. हळूहळू ते बोलायला लागतात. राहुल तिला आवडायला लागतो. भेटणं पण सुरू होतं. राहुल PWD मध्ये जॉब करत असतो. एक दिवस वैदेही राहुलला तिच्या मनातलं सांगते आणि त्याला प्रपोज करते. राहुललाही वैदेही आवडत असते आणि मग तोही प्रेमाची कबुली देतो. पण तो जे उत्तर देतो ते ऐकून वैदेही शॉक होते. राहुलचं लग्न जमलेलं असतं. कोणाबरोबर? तर राधासोबत. हो, त्याचं झालेलं असं, राधा ही राहुलच्या मामाची मुलगी. राहुलच्या आईला आपल्या भावाची मुलगीच सून म्हणून आणायची असं आधीपासूनच ठरलेलं असतं. राहुलचा त्याच्या आईवर खूप जीव होता. आईच्या शब्दाबाहेर तो कधीही जात नसे. त्याच्या मामालाही मुलगी बहीणच म्हणून सून द्यायची होती. राधा आणि राहुल मग दोघांनी घरी लग्नासाठी होकार दिलेला नसतो, पण आई वडिलांच्या शब्दाबाहेरही ते जाऊ शकत नव्हते. नाईलाज होता. वैदेहीला तर हे सगळं ऐकून रडायलाच येतं आणि मग ती राहुलला घट्ट मिठी मारते. मी तुझ्याशिवाय राहू शकणार नाही, तू फार चांगला आहेस. राधा माझी खूप जिवलग मैत्रीण आहे आणि तू जर तिच्याशी लग्न करणार असशील तर ती खूप भाग्यवान असेल. मी आनंदाने तुझा हात तिच्या हातात देईल. राहुलही हे ऐकून रडू लागतो. राहुल म्हणतो, पण मी असा गप्प राहू शकणार नाही, तुझ्याशिवाय तर नाहीच नाही. मग दोघेही एकमेकांची समजूत घालतात. नंतर मग सुमेध आणि राधाही जवळ येतात. त्यांच्या प्रेमालाही बहर येतो, पण पुढे काय घडणार आहे याची त्यांना जाणीव नसते. खरं प्रेम म्हणजे काय असतं हे प्रेम केल्याशिवाय कळत नाही. तसंच काही राहुल, वैदेही आणि राधा सुमेध सोबत घडत असतं. आणि यातच एक अकल्पनीय गोष्ट घडते, ती म्हणजे राहुलच्या आईला हार्ट अटॅक येतो आणि त्यांची अँजिओप्लास्टी करावी लागते. राहुलच्या आईची इच्छा असते की राहुल आणि राधाचं लग्न माझ्या डोळ्यासमोर व्हावं आणि राहुलला आईच्या मर्जीसाठी लग्नाला होकार द्यावा लागतो. राधा पण घरच्यांसाठी लग्नाला तयार होते. राधा आणि राहुलचं लग्न होतं. वैदेही आणि सुमेध दोघांचंही प्रेम अधुरच राहून जातं, पण देव आणि नशीब यापुढे आपण काय करू शकतो. अशीच 5 वर्ष निघून जातात. आपण आता पुन्हा आलो आहोत मूनलाईट रेस्टॉरंटमध्ये. तर मग मित्रांनो, आता या रेस्टॉरंटमध्ये नक्की काय घडेल, कोण कोणाला भेटेल आणि काय होईल हे सगळं तुम्हाला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तर मग आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.